आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शालेय शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान वितरणाचा आदेश. अंशतः अनुदानित 100% अनुदानित सर्वांचे वेतनाचा वितर निधी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे. पाहूया सविस्तर. अनुदान स्मरणपत्र 3379 30 जानेवारीचा महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी. 2 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय घेतला असून अनुदान वितरणासाठी ग्रँड मेमो क्रमांक 3379 दिनांक 30 जानेवारी रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. या स्मरणपत्रानुसार पात्र शैक्षणिक संस्थांना, शाळांना व संबंधित घटकांना मंजूर अनुदान अदा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त अशासकीय माध्यमिक शाळांच्या शिक्षकासाठी वेतन अनुदानित वितरित सन 2025-26 साठी शासनाचा मोठा निर्णय. राज्यातील संच मान्यताप्राप्त अशासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मोठ्या प्रमाणावर वेतन अनुदानित वितरित करण्याचा आदेश जारी केला आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत हा वेतन अनुदान वितरण आदेश ग्रँड मेमो निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार लेखाशीर्ष 2202 सर्वसाधारण शिक्षणांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. किती अनुदान मंजूर? मंजूर अनुदान डिसेंबर 2025 पर्यंत 321.10 कोटी. पुरवणी मागणीद्वारे मंजूर अनुदान 85 कोटी. एकूण मंजूर वेतन अनुदान 4006.10 कोटी. यापैकी पूर्वी विविध आदेशाद्वारे 321.90 कोटी वितरित केले होते. आता जानेवारी 2026 पासून पुढील कालावधीतील वेतन खर्च भागविण्यासाठी 49.85 कोटीचे अतिरिक्त वेतन अनुदान वितरित करण्यात आले आहे. कोणत्या विभागांना लाभ? शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई विभाग. वेतन पथके माध्यमिक उच्च माध्यमिक कोणत्या शाळांसाठी? मान्यताप्राप्त अशासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, जादा तुकड्या ॲडिशनल डिव्हिजन असलेल्या शाळा, 100% अंशतः अनुदानित शाळा. वेतन अनुदानासाठी पात्र. हे अनुदान ग्रँट नेमके कशासाठी आहे? हे अनुदान फक्त वेतनासाठी आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित मासिक वेतन देण्यासाठी जानेवारी 2026 महिन्याच्या पगारासाठी ECS DBT द्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा वेतन करण्यासाठी हे पैसे खालील कामासाठी वापरता येणार नाहीत. शाळा बांधकाम, फर्निचर, साहित्य खरेदी, थकबाकी व्यतिरिक्त अन्य खर्च, ऑफलाईन किंवा रोख पद्धतीने वेतन वितरण. शासनाच्या महत्त्वाच्या अटी. वेतन अनुदान फक्त नियमित वेतनासाठीच वापरावे. ECS DBT शिवाय वेतन देऊ नये. महिन्याअखेरीस उरलेली रक्कम पुढील महिन्यात नेता येणार नाही. उपयुक्तता प्रमाणपत्र UC सादर करणे बंधनकारक. अपात्र कर्मचाऱ्यांना वेतन देऊ नये. निष्कर्ष. हा शासन निर्णय म्हणजे शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी दिलासा महत्त्वाचा आदेश आहे. सन 2025-26 मध्ये शिक्षकाचे नियमित वेतन सुरू राहावे यासाठीच हे वेतन अनुदान शालेय ग्रँट देण्यात आलेले आहेत. या अनुदानाचा मुख्य उद्देश शाळांच्या दैनंदिन प्रशासनिक गरजा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक बाबी पूर्तता करणे हा आहे. शासनाच्या ह्या निर्णयामुळे आर्थिक अडचण असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षण प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. स्मरण प्रमाणपत्रात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित कार्यालयांनी अनुदान वितरणाची प्रक्रिया नियमानुसार वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. अनुदानाच्या वापराबाबत पारदर्शकता राखणे तसेच विविध कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. शासनाच्या ह्या निर्णयामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांना थेट लाभ होणार असून राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेची आर्थिक स्थिरता अधिक भक्कम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा महत्त्वपूर्ण परिपत्रक 30 जानेवारी 2026. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. हे पूर्ण शासन निर्णय परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.